नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 6वी मधील स्वाध्याय क्रमांक 4 गणित विषयाचा नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। आता आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील सारणी पूर्ण करा। इथे आपल्याला एक सारणी दिलेली आहे आणि ती सारणी आपल्याला पूर्ण करायची आहे। आता पहिल्या याच्यामध्ये 2 टिपके दिलेत, दुसऱ्या याच्यामध्ये 5 दिलेत, तिसऱ्या रकान्यामध्ये 10 दिलेत आणि चौथ्या रकान्यामध्ये 17 दिलेत। मग आता हे वाढत वाढत कसे कसे चालले तर 3 आधी 5 याच्यामध्ये 3 चा फरक आलेला आहे। किती? 3 चा फरक आला आहे। तर 5 आणि 10 इथे 5 चा फरक आलेला आहे, इथे 7 चा फरक आलेला आहे आणि इथे 17 आले। म्हणजे प्रत्येक संख्या ही आपल्याला विषम संख्येच्या पटीत वाढत चाललेली आहे। म्हणजे पहिली 3, दुसरी 5, तिसरी 7, त्यानंतर आता चौथी असणार आहे 9, पाचवी असणार आहे 11, अशा आपल्या पटीत वाढत चाललेले आहेत। आता इथं 17 अधिक 9 किती होतात? मग 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, म्हणजे इथे किती टिपके येणार? 26 टिपके येणार। आणि आपली पुढची सारणी 9च्या नंतरची विषम संख्या कोणती? 11 आहे। आता 26 आणि 11 किती होणार? मग 6 आणि 1 7, 3 आणि 1 2 आणि 1 3, म्हणजे आपले हे 37 टिपके होणार आहेत। ह्या सारणीमध्ये 26 टिपके येणार, इथे 26 टिपके येणार आणि इथे 37 टिपके येणार। अशा प्रकारे ही सारणी आपली वाढत जाणार आहे। आता पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, षटकोनी संख्या दाखवणाऱ्या आकृत्या खाली काढल्या आहेत, त्या तुमच्या वहीत काढा। या आकृतिबंधातील पुढील संख्या कोणती ते आकृतीच्या साहाय्याने दाखवा। आता आपल्याला इथं काय केलंय, एक आकृतिबंध दिलेला आहे आणि याच्या पुढची आकृती काय येणार आहे ते आपल्याला वहीमध्ये काढायची आहे। आता पहिल्या आकृतीमध्ये एकच टिंब दिलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये 7 टिंब आहेत, तिसऱ्या आकृतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 टिंब दिलेले आहेत। म्हणजे ही आपली प्रत्येक सारणी ही 6 6च्या पट्टीत वाढत चाललेली। इथं 6 ने वाढली, इथे 12 ने वाढली, मग इथं 18 ने वाढली, आता पुढची किती वाढणार? 24 ने। म्हणजे ही आपली पटीत वाढत चाललेली आहे। मग आता आपली पुढची आकृती काय येईल? पुढच्या आकृतीमध्ये किती टिंब येतील? तर पुढच्या आकृतीमध्ये टिंब येणार आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37, म्हणजे याच्यामध्ये किती आहेत? 37 टिंब आहेत, बरोबर। मग काय येणार? 37 अधिक, मग आपण 18 अधिक या आकृतीतले 37 अशी टिपके मांडून घेऊया। 37 अधिक 18 बरोबर 7 आणि 8 15शी 5चा हातचाला 1 3 1 4 आणि 1 5, म्हणजेच आपल्याला 55 टिपके मांडून घ्यायचे आहेत। चला मग आता आपण आकृती तयार करून घेऊया। आता पुढचा प्रश्न दिलेला आपल्याला, आकृतिबंधाचे निरीक्षण करावं, पुढील 3 संख्या लिहा। आपल्याला पुढील संख्या दिलेल्या आहेत 2 3 28 65 आणि आता आपल्याला याच्या पुढच्या 3 संख्या लिहायच्या आहेत। 2 3 9 8 2 9 28 65 या संख्या दिलेल्या आहेत। आता ह्या संख्या आपल्याला पाहता आपल्याला घन संख्या वाटतात। मग आता ह्या काढायच्या कशा? पहा, 1 चा घन 1 अधिक 1 बरोबर 2, त्याच्यानंतर 2 चा घन 8 अधिक 1 बरोबर 9, 3 चा घन 3 त्रिक 9 27 अधिक 1 बरोबर 28, 4 चा घन 64 अधिक 1 बरोबर 65, 5 चा घन 125 अधिक 1 बरोबर 126, 6 चा घन 216 अधिक 1 बरोबर 217, 8 चा घन अधिक 200
343 अधिक 1 बरोबर 344. आपल्याला 3 संख्या काढायची सांगितल्यात, म्हणजेच आपल्या पुढच्या 3 संख्या निघलेल्या आहेत. 5चा घन अधिक 1 126, 6चा घन अधिक 1 217 आणि 8चा घन काढायचा, 7चा घन काढायचा. इथं आपल्याला 7चा घन दिलेला आहे. 7चा घन 343 अधिक 1 बरोबर 344. हे झाले आपले त्रिकोणी पुढील 3 संख्या. मग इथं कुठल्या संख्येतील 126, 217, 344 ह्या झाल्या आपल्या पुढील 3 संख्या. आता चौथं, पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा, 10वी त्रिकोणी संख्या कोणती ते लिहा. आता आपल्याला 10वी आपल्याला त्रिकोणी संख्या तर माहीतच असतात. मग आता पहिल्या 5 दिलेल्या आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे, 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. आता पहिल्या 5 त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत, मग पहिल्या 5 त्रिकोणी संख्या आहेत आपल्या 1 3 6 10 आणि 15. ह्या आपल्या काय झाल्या पहिल्या 5 त्रिकोणी संख्या. आता आपल्याला 10वी सांगितली म्हटल्यानंतर काय करावं लागेल, तर 10 गुणिले 11 भागिले 2 ह्या अशा प्रकारे आपण काढू शकतो. 10 गुणिले 11 बरोबर 10 गुणिले 11 बरोबर 11 1 11, 110 भागिले 2. आता 2 ने आपल्याला हे 110 ला भाग द्यायचा आहे. 110 ला जातो का, तर 11 ला भाग देऊया. 2 पंचे 10, इथे 1 राहिला, परत 10 झाले, 2 पंचे 10, म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे 55. म्हणजेच आपली 10वी त्रिकोणी संख्या कोणती आहे, मग 55. 10वी त्रिकोणी संख्या, 10वी त्रिकोणी संख्या कोणती आली, मग आपली 55 ही संख्या आलेली आहे. आता 5वा प्रश्न काय आहे पहा, मोज संख्यांची चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मालिका तयार होते. आता मोज संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला माहीत असायला हवे. मोज संख्या म्हणजे काय, ज्या संख्या आपण मोजतो 1 2 3 4 5 यांची काय करायची, आपल्याला संख्या मालिका तयार करायची, म्हणजेच त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आता बेरीज कशी करणार आपण ते आपण पाहूया. आता पहा, मोज संख्यांची चढत्या क्रमाने बेरीज म्हणजे काय, तर पहा 1 अधिक 2 बरोबर 3. आता 1 अधिक 2 बरोबर काय आलेलं आहे, 3. आता 3च्या पुढे आपल्याला काय करायचंय, 3 अधिक 3 बरोबर 9. येणाऱ्या संख्येत पुढची संख्या आपल्याला काय करत जायचंय, ऍड करत जायचंय. 3 अधिक 3 बरोबर 6, 9 नाही 6. आता 6 अधिक 4 बरोबर 10. 10 अधिक 5 बरोबर 15. 15 अधिक 6 बरोबर 21. 21 अधिक 7 बरोबर 28. 28 अधिक 8 बरोबर किती येणार, 8 आणि 8 16, 6 हातचा 36. अशा प्रकारे आपण चढत्या क्रमाने यांची काय करू शकतो, बेरीज करू शकतो. मग आता आपली संख्या मालिका काय आलेली, चढत्या क्रमाने येणारी बेरीज काय आली, मग आपली 3 6 10 15 21 28 36. अशा प्रकारे आपण पुढील संख्या मालिकेची बेरीज करू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे आपला, 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा. आता आपल्याला काय करायचंय, 1 पासून सुरू होणारी विषम संख्यांची क्रमाने बेरीज करत चालायची आपल्याला. आता 1 पासून विषम संख्या कोणत्या येणार, मग 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 11 अधिक 13 अधिक 15, म्हणजे ज्या काही विषम संख्या आहेत त्या आपल्याला घेत चालायच्या आणि त्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करत चालायचं. आता 1 आणि 3 किती बेरीज होणार, 4. 4 आणि 5 ही एक सुरुवातीला घ्यायची आपल्याला. 4 आणि 5 9. 9 आणि 7 16. 16 आणि
9 25, 25 आणि 11 36, 36 आणि 13 49, 49 आणि 15 64. अशा प्रकारे आपण पुढील संख्यांची पण बेरीज करू शकतो. इथं 16, 15च्या नंतर 17, इथं 19, 21 अशा संख्या घेऊन आपण यांची बेरीज करू शकतो. मग आता आपलं उत्तर काय आलेलं आहे पहा. 1 4 9 16 25 36 49 64 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. 1 + 2 + 3 + 0 टिंब अधिक 50 म्हणजे 1 ते 50 संख्यांची आपल्याला बेरीज करायची. त्याच्यानंतर 49 टिंब 2 3 म्हणजे 49 ते 1 पर्यंत या संख्यांची आपल्याला एकदा 1 ते 50 पर्यंत बेरीज करायची आणि परत 49 ते 1 पर्यंत करायची. मग 1 ते 49 संख्यांची बेरीज किती होणार? 1 ते 49 संख्यांची बेरीज कशी करायची मग? तर पाहता 1 ते 50 या संख्येची आपण बेरीज करूया. आता यासाठी आपल्याला काय करायचं? आपण 1 ते 50 पर्यंत बेरीज करत बसणार आहोत का? नाही. त्यासाठी आपण एक छोटीशी क्लुप्ती किंवा क्ल्यू पाहूया. त्यासाठी काय करायचं? 50 गुणिले त्या पुढील संख्या घ्यायची 51 त्याला भागिले 2. आता 50 गुणिले 51 बरोबर किती होतात? तर 50 गुणिले 51 बरोबर होतात 2550. त्याला भागायचे आपल्याला 2 ने. बे 1 बे, बे 2 4, इथं 1 राहतो, बे 7 14, पुन्हा 1 राहतो, बे 5 10 म्हणजे आपली 1 ते 50 पर्यंतच्या संख्येची बेरीज आलेली 1275. तसंच आपल्याला काय करायचंय? 49 ते 1 म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार मग? 49च्या पुढची संख्या घ्यावी लागणार. 49 गुणिले 50 भागिले 2. आता 49 गुणिले 50 यांचा गुणाकार येतो पहा 2450 भागिले 2. आता 2 ने भाग देऊया. बे 1 बे, बे 2 4, बे 2 4, 1 राहिला, बे 5 10 म्हणजे 1 ते 49 ते 1 पर्यंतची बेरीज किती येणार आपली? 1225. आता आपल्याला काय विचारलंय? यांची बेरीज म्हणजे दोन्हींची मिळून आपल्याला बेरीज विचारली. म्हणजे बेरीज येईल मग आपली 1275 अधिक 1225. आपण याला उभी मांडणी करून घेऊया. 1275 अधिक 1225. 5 5 10 0 हातचाला 1, 3 आणि 2 5 6 आणि 1 7 आणि 3 10 0 हातचाला 1, 4 आणि 1 5 म्हणजे आपले उत्तर आलेलं आहे 2500. म्हणजेच आपली याची बेरीज किती येणार आहे? 2500. 7व्या प्रश्नाचं उत्तर आपलं आलंय 2500. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.